नमस्कार. आज आपण पॉवर बीआयमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे, आपण थोड्याशा रिवाईज करणार आहे. आतापर्यंत आपण जे काही शिकलोय आणि कोणतंही डेटा मॉडेल क्रिएट करण्यासाठी आपण कोणतीही डिझाइन स्कीमा किंवा आर्किटेक्चर जे म्हणतो आपण, ते कोणतं यूज करायचं, त्याच्या कन्सेप्ट्स मी आज तुम्हाला परत एकदा सांगणार आहेत. आणि स्टार स्कीमा बेसिकली काय असतात? स्टार स्कीमा जे आपण मोस्ट ऑफ द टाईम डेटा मॉडेल क्रिएट करतो, त्यावेळेस आपल्याला लागणार ते मी इथे सांगणार आहेत. फक्त रिवाईज करण्याचा उद्देश असा आहे, की जेवढं आत्तापर्यंत आपण घेतलंय त्या गोष्टी आपल्याला आत्तापर्यंत ह्या ज्या काय आहे त्या क्लिअर झाल्या पाहिजे. मग त्यासाठी आपण सुरुवात केली होती पॉवर बीआयचा जो डेस्कटॉपचा वर्कफ्लो आहे तो आणि त्यात 3 गोष्टी होत्या. डेटा प्रिपरेशन, डेटा मॉडेलिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन्स. आता हा फ्लो लक्षात राहणं नेहमीचं गरजेचं आहे आणि ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून तुम्ही जेव्हा काम करशाल, तेव्हा लक्षात घ्या, की आपल्याला ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून सर्वात प्रथम जी गोष्ट असते किंवा काम असतं आपलं ते आपल्याला डेटा कनेक्ट करणे किंवा डेटा कलेक्ट करणे किंवा डेटाबेसेस असतील त्यांना कनेक्ट करणे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे की पहिली स्टेप जी आहे ती डेटा प्रिपरेशन. मग त्या डेटा प्रिपरेशनमध्ये आपण काय-काय करणार आहोत? मग डेटा प्रिपरेशनमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करतो की डेटा म्हणजे डेटाबेसेस असतात वेगवेगळे डेटाबेसेस जसे मी आत्तापर्यंत घेतले की एस-क्यू-एल सर्व्हरला कनेक्ट करू शकतो, सी-एस-व्हीला कनेक्ट करू शकतो, नंतर वेबसाईटला कनेक्ट करू शकतो. असे वेगवेगळे डेटा सोर्सेस आहे. आता भरपूर असे डेटा सोर्सेस आलेले आहे. Azure आलंय म्हणजे क्लाउडचे डेटाबेसेस आलेले आहे. त्यांना पण आपण कनेक्ट करू शकतो आणि ही जशी बिझनेसची रिक्वायरमेंट असेल तशी आपण कनेक्ट करू शकतो. आणि ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून जर तुम्हाला कधी दुसरी गोष्ट आली की बऱ्याच वेळा डेटा कलेक्ट करण्याचं पण काम असू शकतं की काही ठिकाणी डेटा कलेक्ट करणे म्हणजे काय असतात, की जो काही बिझनेसचा डेटा येतोय, तो वेगवेगळ्या सोर्सेसमधनं येतो आणि तो कुठेतरी स्टोअर होत असेल, तर त्याला कनेक्ट करणे. मग तो एकतर डेटाबेसच्या फॉर्मॅटमध्ये असेल, फाईल सर्व्हरला असेल, कुठेतरी एखाद्या शेअर्ड लोकेशनला असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी असेल आणि त्याला कनेक्ट करणं हे काम आहे. आणि त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे, ती आपली डेटा क्लिनिंग. मग डेटा क्लिनिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की बऱ्याचशा गोष्टी असतात, की आपल्याला डेटा क्लिनिंगमध्ये डेटा टाइप कसा चेक करायचा, कोणता डेटा असतो, त्याच्यात मग क्वालिटेटिव्ह डेटा असतो, क्वांटिटेटिव्ह डेटा असतो. आता क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे आपला जो टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये जो डेटा आहे, तो एक क्वांटिटेटिव्ह म्हणजे जो आहे, तो आपला न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये नंबरच्या स्वरूपात जो असतो तो. असे डेटा टाइप ओळखणे, त्यानंतर डेटामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ते करण्याचं काम हे डेटा प्रिपरेशनमध्ये असतात. म्हणजे जे बऱ्याचशा गोष्टी जे क्लिनिंग वगैरे आहे, डुप्लिकेट जे असतात ते रिमूव्ह करणे, नल व्हॅल्यू ज्या असतात त्या करेक्ट करणे. त्यानंतर एम्प्टी किंवा त्यानंतर सिम्बॉल असतात किंवा जंक कॅरेक्टर असतात डेटामध्ये, ते पण आपण करेक्ट करू शकतो आणि त्यासाठी पॉवर बीआयमध्ये भरपूर असे ऑप्शन्स आहे, की जसे की मी तुम्हाला सांगितलं होते, एक कॉलम रिमूव्ह करू शकतो, रोज रिमूव्ह करू शकतो, फिल्टर करू शकतो डेटा, त्यानंतर रिप्लेस करू शकतो, एक्स्ट्रॅक्ट करू शकतो डेटा, कॉन्केटेनेशन करू शकतो, कॉलम स्प्लिट करू शकतो. असे बरेचसे ऑप्शन्स आहे, की जे आपण करू शकतो आणि जशी गरज असते तशी आपल्याला हे करावं लागतं. सेकंड स्टेप जी होती ती की डेटा मॉडेलिंग आणि मग डेटा प्रिपरेशनमध्ये आपण पॉवर क्वेरी एडिटर जो टूल आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचा यूज कसा करायचा त्यात सर्व ऑप्शन्स आहे जे आपल्याला कसं काय करायचं ते. बरेचसे मी ऑप्शन घेतलेले आहे. अजून आपल्याला त्यात बरेचसे अजून काही आहे, की मेजर कसे क्रिएट करायचे, न्यू कॅल्क्युलेटेड कॉलम कसे क्रिएट करायचे. त्या सर्व गोष्टी अजून आपल्याला पुढे घ्यायच्या आहे. परंतु फक्त हा फ्लो लक्षात राहू द्या आणि आपण जे करतोय आतापर्यंत जेवढं केलंय ते कनेक्टेड राहू द्या किंवा रिलेटेड राहू द्या, की आपण जे करतोय, की आपण हा जो प्रोजेक्टचा पूर्ण फ्लो आहे किंवा प्रोजेक्टचे जे स्टेप्स आहे, डेटा क्लिनिंग किंवा डेटा प्रिपरेशन ते महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपण डेटा मॉडेलिंग क्रिएट करतो. जिथे डेटा मॉडेलिंगमध्ये वेगवेगळे जे टेबलर फॉर्मॅटमध्ये जो डेटा असेल, तो वेगवेगळे टेबल्स असतात ते जॉइन करावे लागतात आपल्याला बेस्ड ऑन देअर रिलेशनशिप. मग रिलेशनशिपमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपल्याकडे डेटा व्ह्यू आणि आता बेसिकली हे टेबल व्ह्यू झालेली आहे आणि एक मॉडेल व्ह्यू झालेली आहे याला. याला टेबल व्ह्यू म्हणतात आता आणि याला मॉडेल व्ह्यू म्हणतात सध्याच्या पॉवर बीआयमध्ये. परंतु त्याच्यात जी फंक्शनॅलिटी आहे ती सेम आहे. तर डेटा व्ह्यू किंवा टेबल व्ह्यूमध्ये ॲक्चुअल टेबल्स असतात किंवा आणि त्यांचा डेटा दिसतो कनेक्ट केल्यानंतर आणि रिलेशनशिप व्ह्यू किंवा मॉडेल व्ह्यूमध्ये आपले जे काही टेबल्स आहेत ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने जॉइन करतो. तुम्हाला जॉइनचे प्रकार मी सांगितले काल, की कसे-कसे आपण जॉइन करू शकतो. त्यात पॉवर बीआयमध्ये जॉइनचे टाइप न म्हणतात जॉइन काइंड म्हणतात आणि त्याच्यात मग इनर जॉइन आहे, आउटर जॉइन आहे. आउटरमध्ये पण लेफ्ट आणि राइट आउटर आहे. त्यानंतर अँटी जॉइन आहे. अँटी जॉइनमध्ये पण लेफ्ट आणि राइट अँटी जॉइन्स आहे.
असे जॉइन्सचे प्रकार आहेत आणि हे जॉइन्सचे प्रकार आपले झाल्यानंतर मग त्यानंतर आपण रिलेशनशिप वेगवेगळ्या बिल्ड करतो. आता हा डेटा मॉडेलचा जो सेक्शन आहे त्याच्यात आज मी सांगणार आहे तुम्हाला डेटा मॉडेल आपण जेव्हा क्रिएट करतो, त्यावेळेस आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी बघावं लागतात आणि कोणते टेबल्स आणि कसं हे करावं लागतं, कोणतं डिझाइन स्ट्रक्चर किंवा आर्किटेक्चर म्हणतो आपण ते करायला पाहिजे. त्यासाठी मी हे डेटा मॉडेलिंगमध्ये आज तुम्हाला स्टार स्कीमा दाखवणार आहे. स्टार स्कीमा काय असतात ते. आणि शेवटचं जे सेक्शन आहे आपला तो डेटा व्हिज्युअलायझेशन ज्याच्यात की रिपोर्ट व्ह्यू असतो. ज्याच्यात मी तुम्हाला सांगितले की काही जे काही आपण आतापर्यंत काम करतो, क्वेरी एडिटर, त्यानंतर मॉडेलमध्ये आणि ते मॉडेलचा जो आपण डेटा आहे तो आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये चार्टच्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी प्लॉट करतो आणि त्यानंतर हा चार्ट किंवा हा डॅशबोर्ड्स किंवा हे पूर्ण डॅशबोर्ड आहे कंबाईन केलेला असतो तो आपण फायनली डॅशबोर्ड म्हणून पब्लिश करतो पॉवर बी आय प्रोमध्ये. आणि पॉवर बी आय प्रोमध्ये केल्यानंतर आपण दुसऱ्या युजर्सला, दुसरे जे डेव्हलपर लोक आहेत, दुसरे जे प्रोजेक्टचे टीम मेंबर्स वगैरे आहेत त्यांना आपण शेअर करू शकतो. एका एन्व्हायरमेंटमधून दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रमोट करू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये असं स्ट्रक्चर असतं की डेव्हलपमेंटचा एक एन्व्हायरमेंट असतं, त्याच्यानंतर क्वालिटी किंवा टेस्टचं एक एन्व्हायरमेंट असतं आणि शेवटी प्रोडक्शन किंवा लाईव्हचं एन्व्हायरमेंट असतं. डेव्हमध्ये डेव्हलपमेंट टीमचे जे मेंबर असतात, डेव्हलपर लोक वगैरे तेच सर्व कामं करत असतात. मग त्याच्यात एक डेव्हलपर असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात किंवा असे बरेचसे असतात की म्हणजे काही काही टीममध्ये 4-5 असेल. जसा जेवढा मोठा प्रोजेक्ट त्याच्या हिशोबाने असतात. छोटा प्रोजेक्ट असेल तर एका डेव्हलपरनी पण चालून जातं. एक डेव्हलपर काम करतो. काही वेळेस जास्त मोठा प्रोजेक्ट असेल तर 7-8-10 डेव्हलपर असू शकतात आणि त्यांच्यावरती एखादा टेक्निकल लीड वगैरे असतो, जो लीड करू शकतो किंवा त्यांना गाईड करू शकतो. तर अशा पद्धतीने डेव्हलपमेंटचं काम चालतं आणि त्यानंतर क्वालिटी आणि टेस्टमध्ये ॲक्चुअल टेस्टर्स असतात. जी वेगळी टीम असू शकते. अ, ते टेस्टिंग करायचं काम करतात. जे काही आपण डेव्हलप करतोय, जे काही रिपोर्ट्स, व्हिज्युअलायझेशन्स वगैरे बिल्ड करतोय, त्याचा डेटा व्यवस्थित येतोय का नाही, जो प्रॉपर आहे का नाही, ते सर्व टेस्टिंग करायचं काम टेस्टरचं असतं आणि शेवटी टेस्टमध्ये अप्रूव्ह झाल्यानंतर फायनली प्रोडक्शनमध्ये किंवा लाईव्ह एन्व्हायरमेंटमध्ये डिप्लॉय करायचं असतं. त्यासाठी मग वेगळी टीम असू शकते जे हे करतात की डिप्लॉय कसं करायचं वगैरे. मी तुम्हाला हे डिप्लॉय कसं करायचं ते सेपरेटली मी एक सेशन घेणार आहे की प्रॉपरली आपण प्रॅक्टिकली दाखवून देऊ की कसं एका एन्व्हायरमेंटमधून दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण कसं प्रमोट करू शकतो. तर ते नंतर घेतो मी. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात राहून द्यायच्या. आणि जसं मी सांगितलं होतं, की काही प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असतात, काही सपोर्ट प्रोजेक्ट असतात. डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये सर्व काही स्टार्टिंगपासून होतं. म्हणजे डेटा कलेक्शन, डेटा क्रिएशन ऑफ मॉडेल, मॉडेल क्रिएशन झाल्यानंतर चार्ट्स वगैरे, व्हिज्युअलायझेशन्स वगैरे पूर्ण बिल्ड करायचे. म्हणजे हा डॅशबोर्ड पूर्ण बिल्ड करायचा. हे सर्व काम ॲज अ डेव्हलपमेंट जर प्रोजेक्ट असेल, तर तो स्टार्टिंगपासून होतो. आणि त्यानंतर सपोर्ट प्रोजेक्ट जे असतात ते सपोर्ट प्रोजेक्टमध्ये एक्झिस्टिंग एखादा प्रोजेक्ट असतो ऑलरेडी लाईव्हमध्ये आहे किंवा प्रोडक्शनमध्ये आहे. लोक यूज करताय प्रोडक्शनचे बिझनेसचे युजर्स आणि त्यांना काही प्रॉब्लेम आले तर आपल्याला ते सपोर्ट करावं लागतं. त्यांना त्यांना ॲक्च्युली काही इश्यूज आले तर आपल्याला ट्रबल शूट करून त्यांना सॉल्व्ह करून द्यायचे असतात. तर असे सपोर्टचे प्रोजेक्ट्स असतात त्यावेळेस आपल्याला एक्झिस्टिंग डॅशबोर्ड जे असतात ते कधी कधी मॉडिफाय करण्याची गरज पडते. त्यांचा कोड असतो तो चेक करून आपल्याला तर त्याचे इश्यूज फिक्स करावं लागतात. मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस असतात त्या तुम्हाला सपोर्ट प्रोजेक्टमध्ये करावं लागतात. तर हे सर्व झालं एक पर्टिक्युलर फ्लो प्रोजेक्टचा एवढा लक्षात असू द्या. आणि बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रोजेक्ट्समध्ये काम करशाल तेव्हा बरेचसे डॉक्युमेंटेशन वगैरे असतात. त्या डॉक्युमेंटेशनचं पण भरपूर काम असतं की आपल्याला जे काही करतोय आपण चेंजेस ते व्यवस्थित डॉक्युमेंट करून ठेवणे. कारण की काय असतं ना की एका प्रोजेक्टमध्ये आपण काम करतोय तर त्यावेळेस आपल्याला जर आपण त्या प्रोजेक्टमध्ये असलो लेट्स से थोड्या महिने आपण त्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आणि काही रिझनने आपण तो प्रोजेक्ट सोडला किंवा कंपनी चेंज केली तर जे काही आपण चेंजेस करतोय ते कुठेतरी डॉक्युमेंटेड असले पाहिजे. मग त्यासाठी काही डॉक्युमेंट असतात प्रोजेक्टचे ते आपल्याला अपडेट करावं लागतात. असे बरेचसे असतात. त्यासाठी सोल्युशन डिझाइन डॉक्युमेंट असतात, टेक्निकल डिझाइन डॉक्युमेंट असतात, बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतात, जे बिझनेसकडनं येतात. टेस्ट डॉक्युमेंट असतात, टेस्ट केस रिझल्ट डॉक्युमेंट असतात. असे वेगवेगळे असतात. हे डॉक्युमेंटची नावं माहिती असू द्या, या डॉक्युमेंटचा पर्पज माहीत असू द्या. कारण की कधीही तुम्हाला जेव्हा प्रोजेक्ट म्हणजे कुठे इंटरव्ह्यूला गेले वगैरे, तर तुम्हाला असा प्रश्न एखादा विचारू शकतो, की तुम्ही काय-काय डॉक्युमेंटेशन करत होते प्रोजेक्ट्समध्ये. तर त्यावेळेस तुम्हाला काही डॉक्युमेंटेशनची नावं सांगता आली पाहिजे. सोल्युशन डिझाइन डॉक्युमेंट काय आहे? टेक्निकल डिझाइन डॉक्युमेंट काय आहे? त्यानंतर टेस्ट केस रिझल्ट, टेस्ट केस डॉक्युमेंट वगैरे काय आहे? या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण ज्या म्हणतो ना, की आपण
प्रोजेक्टमध्ये एंड टू एंड जे काही फ्लो आहे तो आपल्याला आला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही कुठे एक्सप्लेन करायला जाशाल किंवा इंटरव्ह्यूमध्ये वगैरे, त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त हा फ्लो एक सांगण्याचा प्रयत्न करशाल, तेवढं चांगलं राहील. तर आता याच्यात जे डेटा मॉडेलिंग होतं, आतापर्यंत मी जे प्रोजेक्ट्स घेतले त्याच्यात नॉर्मल तुम्हाला मी सांगितलंय की कसे 2-4 टेबल आपण जॉइन करू शकतो. परंतु हे कोणत्या बेसिसवर जॉइन करायचे, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की कार्डिनेट एक कन्सेप्ट असते आणि त्या कार्डिनेटच्या बेसिसवरती आपण करू शकतो हे जॉइन्स. तर आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला अजून थोडं प्रॅक्टिकली पुढं पॉवर बीआयमध्ये जाण्याच्या अगोदर काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लॅरिफाय करून घेणं गरजेचं आहे. आता डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबल्स, यालाच डीम टेबल म्हणतोय मी आणि फॅक्ट टेबल म्हणतोय. तर डीम टेबल आणि फॅक्ट टेबल ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कोणताही डेटा मॉडेल किंवा कोणताही डेटा सोर्स जेव्हा तुम्ही कनेक्ट करता, तेव्हा तुमचं पहिली गोष्ट फाइंड आउट करणं आहे की कोणते डायमेन्शन टेबल आहे, कोणते फॅक्ट टेबल्स आहे. कारण हे जर केले तरच तुम्हाला पुढे डेटा मॉडेल क्रिएट करण्यासाठी हे हेल्प करणार ते. मग त्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे. जिथे आपल्याला हे जे काय आहे की डायमेन्शन टेबल म्हणजे काय आणि फॅक्ट टेबल म्हणजे काय, ते माहिती असणं गरजेचं आहे. तर साधारण डायमेन्शन टेबल जे आहे ते की आपल्याला जो काही क्वालिटेटिव्ह टाईपचा जो डेटा असतो तो डायमेन्शन टेबलमध्ये असतो. फॅक्ट टेबलमध्ये ट्रान्झॅक्शनल डेटा असतो. म्हणजे जे काय आहे ते क्वालिटेटिव्ह म्हणतो आपण किंवा टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये असेल तो डायमेन्शन टेबलमध्ये असतो, आणि हा जो आहे तो ट्रान्झॅक्शनल डेटा. ट्रान्झॅक्शनल डेटा म्हणजे काय? आता तुम्हाला ह्या फॅक्ट टेबललाच बरेचसे नावं असतात. काही ठिकाणी मेट्रिक म्हणतात, काही ठिकाणी मेजर म्हणतात, असं म्हणतात. तर हे नाव पण लक्षात असू द्या. फॅक्ट टेबललाच मेट्रिक टेबल पण म्हणतात, मेजर टेबल म्हणतात किंवा कोणी ट्रान्झॅक्शनल टेबल पण म्हणतात. ठीक आहे. तर जर तुम्हाला असे शब्द कोणी वापरले की आर यू अवेअर अबाउट व्हॉट इज मेट्रिक टेबल और व्हॉट इज मेजर टेबल और ट्रान्झॅक्शनल टेबल, तर कन्सेप्ट सेम आहे. अ, जो काही ट्रान्झॅक्शनल डेटा आहे तो याच्यात असतो आणि डीम टेबल जो आहे तो डायमेन्शन टेबल. याच्यात डायमेन्शन टेबलमध्ये यालाच अजून ॲक्च्युअली मास्टर टेबल पण म्हणतात. मास्टर टेबल आणि किंवा डीम टेबल, डायमेन्शन टेबल. तर हे लक्षात असू द्या. यांचा पर्पज जो आहे तो, हां, आता याच्यात डायमेन्शन टेबल हे स्मॉल साईजमध्ये असतात. ज्यांचा डेटा सेट स्मॉल असतो. कारण की काय असतं ना, की याच्यात इन्फॉर्मेशन कोणती स्टोअर केली जाते? लेट्स से प्रोडक्ट इन्फॉर्मेशन. प्रोडक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, असे जे आहे पॅकिंग डेट, असे जे पद्धतीचे जे इन्फॉर्मेशन असतात ते असतात. आणि या प्रोडक्टचे जे ट्रान्झॅक्शन असतात म्हणजे याच्यात आता ह्या प्रोडक्ट कधी सेल झालाय, किती दिवसात सेल झालाय, महिन्यातून 4 दिवस सेल झालाय, मग त्याचे 4 रेकॉर्ड येऊ शकतात. अशा पद्धतीचा असतो. मग याची कार्डिनिटी जी असते ती 1 टू मेनी असते. म्हणजे एका याच्यात 1 रेकॉर्ड असतात, ट्रान्झॅक्शनमध्ये मल्टिपल रेकॉर्ड असतात. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. डायमेन्शन टेबल्स आणि फॅक्ट टेबल्स हे जर माहीत झालं, मग आता हे डायमेन्शन टेबलचं एक एक्झाम्पल मी इथे देतोय, की आता हे सर्व डायमेन्शन टेबल्स आहे प्रोडक्टचे. मग प्रोडक्ट्समध्ये काय, प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट कॅटेगरी, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन आणि त्याची प्राइस, एवढं डायमेन्शन टेबल आहे. आता याच्यात तुम्ही म्हणशाल की प्राइस ही न्यूमेरिक असू शकते, परंतु ठीक आहे, म्हणजे एका प्रोडक्टची प्राइस आहे तर ती काय फिक्स आहे, म्हणजे त्याच्यात काही चेंजेस होत नाही की त्याचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते काय असं रोजचं रोज चेंज होत नाही. तर एक प्रोडक्ट आहे त्याची फिक्स प्राइस एक ठरली, ती डायमेन्शन टेबलमध्ये स्टोअर असेल. त्यानंतर कस्टमर आहे, कस्टमरचे नाव असतात, फर्स्ट नेम, लास्ट नेम, एज आणि जेंडर, हे जे आहे ते फिक्स असणार आहे. जे काय आहे ते याच्यात डुप्लिकेट, म्हणजे एक कस्टमरचं डुप्लिकेट नसू शकतो, म्हणजे एकच असू शकेल. तर त्यानंतर टाईम आहे, म्हणजे डेट रिलेटेड ज्या इन्फॉर्मेशन आहे किंवा डेट आय डी, इयर, क्वार्टर, मंथ वगैरे, वीक, ह्या ज्या आहे ते हे पण डायमेन्शन टेबलच आहे. आणि त्यानंतर सेल पॉईंट. आता सेल पॉईंट म्हणजे काय की रिजन आय डी आहे, कॉन्टिनेंट आहे, कंट्री आणि सिटी, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं आपल्याला डिटेलमध्ये म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते इथं स्टोअर करण्याचं काम असतं. तर ह्या गोष्टी म्हणजे हे जे टेबल आहे ते ॲज डायमेन्शन टेबल्स म्हणून आपण कन्सिडर करतो. आणि फॅक्ट टेबल जो आहे, ट्रान्झॅक्शनल टेबल जो आहे, तो ट्रान्झॅक्शन टेबल कोणता आहे की प्रोडक्ट्स, आता इथं हे जे आहे प्रोडक्ट्स आले, कस्टमर्स आले, टाईम्स आले आणि सेल्स आले, हे डायमेन्शन टेबल झाले किंवा डीम टेबल झाले. परंतु ट्रान्झॅक्शनल टेबल काय झाला की ह्या पर्टिक्युलर टेबलचं जे काही ट्रान्झॅक्शन्स होत आहे, म्हणजे प्रोडक्टचे ट्रान्झॅक्शन, कस्टमरचे ट्रान्झॅक्शन्स, टाईम, सेल्स पॉईंट वगैरे,
मग याच्यात आता असू शकतो प्रोडक्ट आयडी, म्हणजे हा जो प्रोडक्ट आयडी आहे, लेट्स से एक प्रोडक्ट आयडी आहे, ते तो कोणी खरेदी केला, लेट्स से हा 3 नंबरच्या कस्टमरने खरेदी केला आणि त्याची डेट कधीची आहे, लेट्स से आज 11 तारीख आहे 2024 आणि रिजन आयडी कुठून आला, इथं आला. सपोज ह्या रिजनमध्ये 4 नंबरच्या रिजनमध्ये आज ह्या कस्टमरनी किती युनिट सेल झाले, ह्या प्रोडक्टचे लेट्स से 10 युनिट सेल झाले. आणि त्याच्यानं टोटल सेल किती असेल, लेट्स से आता ह्या प्रोडक्टची प्राइस आहे तर ₹10 प्राइस आहे, तर 10 सोल्ड झाले तर टोटल सेल किती झाला, 100 आणि टोटल कॉस्ट असेल काय असेल ती लेट्स से ₹60 वगैरे अशी ती कॅल्क्युलेट करावं लागणार आपल्याला. तर अशा गोष्टी असणार की ही इन्फॉर्मेशन असेल तर लेट्स से म्हणजे अजून एखादा दुसरा प्रोडक्ट आयडी आहे. मग ह्याच प्रोडक्टचं लेट्स से दुसऱ्या म्हणजे 2 असं झालं, मल्टिपल असू शकतो. मी एका एका कस्टमरने घेतलंय, हे दुसऱ्या एका कस्टमरने घेतलाय. हे 12/1 घेतलं. एकाच दिवशी हाच प्रोडक्ट वेगवेगळ्या कस्टमरने घेतला. अ, तर त्याच्यात मग कोणत्या रिजनमध्ये तर 5 नंबरच्या रिजनमध्ये वगैरे आणि लेट्स से अशा काहीतरी क्वांटिटी घेतल्या. मग इथं जी व्हॅल्यू आहे, जे काय असेल ते इथं. ठीक आहे. ठीक आहे. अशी काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. तर अशा पद्धतीचा जो डेटा असेल तो ट्रान्झॅक्शनल डेटा असेल. हा टेबल आहे ना, तो मोठा असू शकतो, मोठा असतो म्हणजे कारण की याच्यात काय ॲक्चुअल ट्रान्झॅक्शन्स होत असतात. म्हणजे दिवसाचे जे 10 ट्रान्झॅक्शन्स होत आहे, 2 ट्रान्झॅक्शन होत आहे, 3 ट्रान्झॅक्शन होत आहे, 1 ट्रान्झॅक्शन होत आहे, जे काही ट्रान्झॅक्शन्स होतील. परंतु एक एक किंवा एकापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स होऊ शकतात. त्यासाठी हे मल्टिपल असू शकतात. परंतु याच्यात मल्टिपल नसतात, मल्टिपल रेकॉर्ड नसतात. एका याच्यासाठी एकच असतो. तर ते बघणं गरजेचं आहे. तर हे झालं सर्व गोष्टी आपल्या की फॅक्ट टेबल्स आणि जे आपले डायमेन्शन टेबल्स आहेत ते फाइंड आउट करायचे आणि त्यानुसार आपण ह्या गोष्टी आपण करू शकतो. अ, तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आहेत की डायमेन्शन टेबल्स आहे आणि जे काही फॅक्ट टेबल्स आहे अशा पद्धतीने हे डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबल असतात आणि जेव्हा डेटा मॉडेल क्रिएट करायचं असतं त्यावेळेस आपल्याला आता हे प्रत्येकाशी जॉइन करणं गरजेचं असतं. जॉइन कसे करायचे की हा जो याचा प्रोडक्ट आयडी तो आहे तो याच्याशी सेल्स डिटेल्स टेबलची प्रोडक्ट आयडी मध्ये जॉइन होणार. त्यानंतर याचा जो डेट आयडी आहे हा जो प्रायमरी की असेल इथे तो इथं फॉरेन की असेल सेल्स टेबलमध्ये. कस्टमरचा जो कस्टमर आयडी इथं प्रायमरी की आहे आणि हा इथं कस्टमर आयडी असेल तो फॉरेन की असेल. आणि हा सेल पॉइंटचा रिजन आयडी. तर रिजन आयडी इथं प्रायमरी की आहे, इथं फॉरेन की आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहे, की जिथे आपल्याला ह्या सर्व गोष्टी फाइंड आउट करून म्हणजे जे काही प्रायमरी की, फॉरेन की टाइपचे किंवा कॉमन ज्या कीज आहेत त्या कन्सिडर करून ते जॉइन करावं लागतात. हे जॉइन करण्याचे प्रकार मी तुम्हाला सांगितले, की लेफ्ट आउटर जॉइन्स आहे, लेफ्ट राइट आउटर जॉइन, अँटी जॉइन्स आहे, लेफ्ट राइट अँटी जॉइन्स आणि इनर जॉइन्स आहेत. तर ह्या गोष्टी इथे जॉइन होऊ शकतात, म्हणजे करावं लागतात आपल्याला. त्यासाठी हे जे आहे ते आपल्याला हे याच्यात मल्टिपल रेकॉर्ड्स असतात. याच्यात एकच रेकॉर्ड असतो. म्हणजे एका याचं मोबाईलचं इथं एकच रेकॉर्ड असेल ॲज अ प्रॉडक्ट, परंतु इथं मोबाईलचे म्हणजे एकापेक्षा जास्त रेकॉर्ड्स असू शकतात. 100 रेकॉर्ड्स पण असू शकतात किंवा 100 ट्रान्झॅक्शन्स असू शकतात. तर त्यामुळे हे मल्टिपल असतात आणि हे 1 असतात. आता ही कन्सेप्ट एकदम क्लिअर व्हायला पाहिजे तुम्हाला, की डायमेन्शन टेबल काय असतात आणि फॅक्ट टेबल काय असतात आणि याच्यावरती आपली कशी रिलेशनशिप होते. म्हणजे जरी तुम्हाला कोणी काही सिनेरिओ दिला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की कोणते टेबल ट्रान्झॅक्शन टेबल आहे, कोणते टेबल डायमेन्शन टेबल आहे. आणि हे त्याच्यावरती कोणत्या बेसिसवर ठरणार, जिथं तुम्हाला मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स दिसतील, मल्टिपल किंवा जास्त रेकॉर्ड दिसतील, ते ट्रान्झॅक्शनल टेबल आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यात आपल्याला हे पर्टिक्युलर न्यूमेरिकल व्हॅल्यू असतात. म्हणजे टोटल सेल, युनिट सोल्ड वगैरे अशा पद्धतीचे. तर हा जो स्टार स्कीमा आहे ना, स्टार स्कीमा का म्हणतात त्याला, की ही स्टार स्कीमा एक सिस्टम आहे किंवा याच्यात आपल्याला ह्या सर्व गोष्टी असतात. म्हणजे इथं ह्या साइडला म्हणजे आता हे स्टार सारखं दिसतं ॲक्चुअली. त्यामुळे सेंटरला आपला हा फॅक्ट टेबल ठेवायचा असतो आणि त्याच्या आजूबाजूला जे काय आहे ते बाकीचे डायमेन्शन टेबल ठेवायचे. म्हणजे हे स्टार टाइप स्ट्रक्चर होतं आणि याच्यात अजून दुसरे काय आहे, दुसरे काही स्कीमा स्ट्रक्चर्स आहेत. ते पण आहे, परंतु त्याच्याही पेक्षा हे जास्तीत जास्त जास्त वेळ म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम हेच यूज केलं जातं. ही डिझाइन मेथोडॉलॉजी म्हणू शकतो आपण, की स्टार स्कीमा, की जिथे डायमेन्शन टेबल्स वगैरे आहे ते एका ट्रान्झॅक्शनल टेबलला कनेक्ट करू शकतात.
आणि सेम आपले अशा गोष्टी असू शकतात, म्हणजे की आता एखादा हा एक ट्रान्झॅक्शनल टेबल आहे ना, सिमिलर वेमध्ये एखादा दुसरा पण ट्रान्झॅक्शनल टेबल असू शकतो. म्हणजे हाच इथं असं एकच नाही, की आपण एकच करतोय. इथं दुसरा पण टेबल असू शकतो. दुसरा टेबल असू शकतो, की जिथे आपल्याला हा टेबल पण आपण ह्या बाकीच्या डायमेन्शन टेबलला कनेक्ट करू शकतो. तर अशा पद्धतीचे आता बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही डेटा मॉडेल क्रिएट करता, तेव्हा कॉम्प्लिकेटेड असतात आणि त्या कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेलमध्ये असे मल्टिपल टेबल्स असतात. असे 2-4 टेबल नसतात. जेव्हा तुम्ही रिअल टाईम प्रोजेक्टवरती काम करता, तेव्हा भरपूर सारे टेबल्स असतात आणि त्यावेळेस आपल्याला हे प्रॉपरली जॉइन करावं लागतं. आणि आपल्याला जर रिलेशनशिप माहीत असेल, पर्टिक्युलर टेबलचं टाइप माहीत असेल, डायमेन्शन टेबल कोणते, फॅक्ट टेबल माहीत असेल, तर किती मोठा कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेल असला तरी तो समजायला काही अवघड नाही. बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये जॉइन होता, एखाद्या सपोर्ट प्रोजेक्टमध्ये वगैरे, ऑलरेडी प्रोजेक्ट कोणतरी डेव्हलप केलेला आहे. म्हणजे 2-4 वर्ष कोणतरी डेव्हलप केलेला आहे. कोणत्यातरी क्लायंटला आपण सपोर्ट करतोय. परंतु तुम्ही ॲज अ न्यू टीम मेंबर म्हणून जर जॉइन झाले, तर तिथं तुम्हाला ते आयडेंटिफाय करायला किंवा समजायला तो वेळ जाऊ शकतो, तो पूर्ण डेटा मॉडेल. परंतु तुम्ही त्यावेळेस सुरुवात अशी करायची, की डायमेन्शन टेबल आयडेंटिफाय करणे, फॅक्ट टेबल आयडेंटिफाय करणे आणि त्यावरून त्याचं रिलेशनशिप वगैरे अंडरस्टँड करून घ्यायची. अशा वेळेस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, ज्या आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता मी याच्या इथं हे थोडंसं आपण हे जे काही टेबल्स आहेत, ते मी पुढे प्रोजेक्टमध्ये घेणार आहे. आता इथं काही कंट्रीचा डेटा आहे. इथं डीम रिजनचा डेटा आहे आणि डीम एजचा डेटा आहे. हे एक फक्त एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. आणि तो आपण शेवटी असा जॉइन केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी इथे करायच्या होत्या. फक्त मला इथं एक्सप्लेन करायचं होतं, की हे स्टार स्कीमा काय असतात कारण आणि डायमेन्शन टेबल, फॅक्ट टेबल तुम्हाला बऱ्याच वेळा आतापर्यंत माहीत झालेली आहे. परंतु फक्त मी रिवाईज करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहे. आणि आता स्टार स्कीमा तुम्हाला कुठे आणि कसा यूज करायचा तो आणि आता हा जो पॉवर बीआयचा जो आपला याचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात आपल्याला मॉडेल डेटा मॉडेल असतात तिथं आपल्याला हे यूज करावं लागतं. तर हां. तर इथं मी जे सांगितलं होतं, की तुम्हाला इथं आपला जो टेबल मी काल जॉइन केला एक, की आता इथं बघा ऑल कंट्रीचा हा जो आपला डायमेन्शन टेबल आहे आणि हे जे आहे 2 ते फॅक्ट टेबल आहे. ह्या 2 फॅक्ट टेबलला आपण कसं जॉइन केला, की जो काही आहे तो इथं डेटा आहे. आता इथं काही 1 टू 1 रिलेशनशिप दिलेली आहे कारण की आपला हा डेटा एका कंट्रीसाठी एकच हे आहे त्यामुळे. परंतु आपण इथं मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स असतील तर मल्टिपल वन टू मेनी पण आपण इथं करू शकतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे, की इथं जे आपण डेटा मॉडेल क्रिएट केलं आत्तापर्यंत हे सिंपल आहे एकदम डेटा मॉडेल. याच्यात काही असं खूप मोठं कॉम्प्लिकेटेड गोष्टी नाहीत. परंतु आपण पुढे जो प्रोजेक्ट करणार आहे एक 2-4 दिवसानंतर त्यात आपण बऱ्याचशा गोष्टी करणार आहोत. आता फक्त आपल्याला इथं काय-काय मी आत्तापर्यंत घेतलं तेवढं लक्षात असू द्या आणि हा एक तुमचा याच्यात जर गेले तुम्ही पॉवर क्वेरी एडिटर मध्ये जेव्हा आपण कोणत्याही डेटा सोर्सला कनेक्ट करतो. आता डेटा सोर्सेसला मी तुम्हाला सांगितलं, की इथून आपण डेटा सोर्सला कनेक्ट करू शकतो. वेगवेगळे असतात. मग हे जे आता तुम्हाला एक एक्सरसाइज तुम्ही करू शकतात. हे जे कनेक्टेड आहेत कनेक्टर इथे जे आहे 1 मिनिट. हे जे कनेक्टर आहे जे वेगवेगळे कनेक्टर आहेत, ह्या कनेक्टरबद्दल थोडंसं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करायचा, की कोणते-कोणते आता एस-क्यू-एल सर्व्हरचे डेटाबेसेस वगैरे आहे. नंतर Azureचे आहे. Azure एस-क्यू-एल डेटाबेस वगैरे आहे. त्यानंतर इथं बरेचसे आहे Spark वगैरे. हे थोडंफार ऑनलाईन सर्च करण्याचा प्रयत्न करायचा, की हे कोणत्या प्रकारचे सगळेच नाही, परंतु काहीतरी काही डेटाबेसेस तुम्हाला किंवा काही कनेक्टर तुम्हाला माहिती असले पाहिजे. जसं की SharePointला कसं कनेक्ट करायचं पॉवर BI. मग हे थोडं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जसं शक्य होईल तसं घेईल, परंतु सगळ्याच गोष्टी घेणं शक्य नसतात. त्यामुळं फक्त काय-काय करता येईल त्या गोष्टी तुम्हाला मी फक्त गाईड करू शकतो. तर तुम्ही SharePointला कसं कनेक्ट करू शकतो, त्या गोष्टी सर्च करण्याचा आहे. SharePoint झालं, परत हे JSONला आहे.
जेसॉन पण एक डॉक्युमेंट टाइप आहे. जेसॉनचा एक फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅटमध्ये जेसॉन कसं कनेक्ट करायचं ते आणि XMLला कसं कनेक्ट करायचं. आता टेक्स्ट CSV आपण घेतले, एक्सेल घेतलेले, SQL सर्व्हर घेतले, MySQL घेतले. परंतु बाकीचे डेटाबेसेस बघायचे की कसे करता येईल. SAP HANA डेटाबेस आता हे बाकीचे डेटाबेसला कनेक्शन वगैरे नसतात. त्यामुळे आपण काही घेऊ शकत नाही सगळेच. परंतु तुमच्याकडे काही असेल क्लाउडचे वगैरे कनेक्शन्स तर ते घेऊ शकतात. कोणी काय म्हणतंय का? हां, हां. हां, हां. हां, करू शकतो. करू शकतो. त्याच्यात मी तुम्हाला हे बघा इथं वेब सर्व्हिसेस म्हणून असेल माझ्या मते. हां, नाही बेसिकली तुम्हाला वेबसाईटला जर कनेक्ट करायचं असेल, फक्त वेबसाईटला तर तुम्ही वेबसाईटचा URL देऊ शकतात. परंतु जर तुम्हाला काही पास करायचं आहे त्याच्यात म्हणजे पॅरामीटर वगैरे पास करणे वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला एक रेस्टफुल API असतात. त्या यूज कराव्या लागतील. त्याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याचे जे आहे रेस्टफुल API जे आहे ना, ते कसे करायचे ते मी तुम्हाला याच्यात दाखवेल. आता याच्यात हे कनेक्टर जे आहे ना, ते कनेक्टर माझ्या मते हे Azureचं जे Azure वेब सर्व्हिसेस आहे ना, माझ्या मते Azureमध्ये येत असेल. अं, त्याचे डिटेल्स मी पाठवले. तुमची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे ते मला नंतर सांगा. मी तुम्हाला त्याचे डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन देतो, की कसं करतात वगैरे. परंतु API थ्रू आपण कनेक्ट करू शकतो पॉवर BIला. आहे म्हणजे भरपूर हे जे आहे ना आता याच्यात जे कनेक्टर दिलेले आहे ते भरपूर सारे कनेक्टर आहे. आता आपल्याला फक्त माहिती पाहिजे, की कोणता कनेक्टर तिथे यूज होईल. तुमची जी रिक्वायरमेंट आहे ना, त्यानुसार आपण बघू शकतो म्हणजे. हं. तर ठीक आहे. हे थोडं एक्सप्लोर करायचे. म्हणजे की तुम्हाला जरी इंटरव्ह्यूमध्ये जरी विचारलं, की तुम्हाला कोणते-कोणते कनेक्टर माहिती आहे, तुम्ही कोणत्या-कोणत्या कनेक्टरला डेटाबेसला कनेक्ट केले, तर तुम्ही सांगू शकता, की मी SQL सर्व्हरला केलंय, CSVला करू शकता, एक्सेलला केलं. पण बाकीचे जे आहे त्यांची थोडी अंडरस्टँडिंग तरी असायला पाहिजे, की तुम्ही म्हणू शकतात, की मी बाकीचे जे डेटाबेस आहे ते थोडेफार बघितलेले, ट्राय करून बघितलेले, कसे कनेक्ट करतात वगैरे. तर त्या टाईपचं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर त्यासाठी हे थोडं एक्सप्लोर करायचं आहे आज. त्यानंतर मग मी हे जे काही ऑप्शन्स आहे, आता डेटावर्क्स काय आहे, या सर्व गोष्टी तुम्ही थोड्या-थोड्या एक्सप्लोर करत चालायचे. मी पण तुम्हाला जसे शक्य होईल तसं हे घेत जाईल. ट्रान्सफॉर्म डेटामध्ये जे पॉवर क्वेरी एडिटरमध्ये जे आहे, मी आतापर्यंत जेवढे काही ऑप्शन्स घेतले इथे, की आपण कसे कनेक्ट करू शकतो आणि त्यानंतर आपण इथं कसे हे ऑप्शन्स यूज केलेले आहे. हे छोटे-छोटे ऑप्शन्स आहे. मर्ज क्वेरीज, अपेंड क्वेरीज वगैरे हे थोडे होते, की जे आपल्याला गरजेचे होते ते घेतलेले. ट्रान्सफॉर्ममध्ये ॲड कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे. इथे आपण मग कस्टम कॉलम ॲड केलेला होता. मग इंडेक्स कॉलम क्रिएट करायचा, डुप्लिकेट कॉलम करायचा वगैरे ते कंडिशनल कॉलम वगैरे आपण क्रिएट करू शकतो. ह्या सर्व गोष्टी आहे, ह्या स्वतःहून तुम्ही ट्राय करू शकतात किंवा ज्या काही गोष्टी मी घेतलेल्या नाही, त्या तुम्ही ट्राय करू शकतात. त्यानंतर बाकीचे सिंपल ऑप्शन्स आहे. कॉलम डिस्ट्रिब्युशन वगैरे, कॉलम प्रोफाइलिंग वगैरे. आता हे कॉलम डिस्ट्रिब्युशन आणि कॉलम प्रोफाइलिंग वगैरे काय असतात, की याच्यात ॲक्चुअली डेटा क्वालिटी चेक करण्याचं. आता याच्यावर क्लिक केलं तर ह्या कॉलममध्ये किती डिस्टिंक्ट आहे, युनिक किती आहे, डुप्लिकेट वगैरे असेल तर ते इथं दाखवतं. कॉलम प्रोफाइलिंग म्हणजे जर डिटेलमध्ये त्या पर्टिक्युलर जेव्हा आपण क्लीनिंग वगैरे करतो ना, त्यावेळेस आपल्याला एम्प्टी किती, एरर किती आहे, डिस्टिंक्ट किती, युनिक किती आहे, ह्या सर्व मिनिमम कोणतं आहे, मॅक्सिमम कोणतं आहे, ह्या गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी हे कॉलम प्रोफाइलिंग असतात. कॉलम क्वालिटीवर जर गेले तर तुम्हीला अजून थोडे डिटेल येतील. व्हॅलिड किती 100% एरर, एम्प्टी वगैरे. सेम फक्त आपल्याला आपण मॅन्युअली चेक करण्यापेक्षा टूल थोडं हेल्प करतं, की आपल्याला ह्या गोष्टी लवकर समजण्यासाठी. तर ह्या गोष्टी आपण चेक करू शकतो या कॉलम डिस्ट्रिब्युशन, कॉलम प्रोफाइल वगैरे यूज करून. ठीक आहे. हे झाल्यानंतर टूल्समध्ये काही ऑप्शन्स आहे. डायग्नोस्टिक ॲक्चुअली हे डायग्नोस्टिक खूप रेअरली यूज करायचं असतं. हे कशासाठी असतात, की काही क्वेरीज खूप जास्त टाईम घेतात किंवा परफॉर्मन्सचा इश्यूज असतात. त्यावेळेस आपल्याला काही फाइंड आउट करायचं असतं. त्यावेळेस हे स्टार डायग्नोस्टिक म्हणजे कोणता टेबल आहे जो जास्त रिसोर्सेस कंझ्युम करतोय वगैरे त्या टाईपचं आपण हे बघू शकतो. परंतु मोस्ट ऑफ द टाईम हे करण्याची गरज पडत नाही. जे काय आहे ते आपल्याला ॲज अ ॲडमिन लोकं जे असतात DBA वगैरे त्यांच्याकडून ती हेल्प भेटत असते. तर ह्या गोष्टी आपल्याला जास्त यूज करायला लागत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत डेटा क्वालिटी मध्ये आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन वगैरे करू शकतो, ॲड कॉलम वगैरे करू शकतो. ह्या लक्षात असू द्या.
त्यानंतर एखाद्या टेबलवरती आपण कोणते-कोणते ऑपरेशन्स आहे हे बघू शकतो. एनेबल लोड इन्क्लूड इन रिपोर्ट रिफ्रेश. एनेबल लोडमध्ये काय होतं ना, की इथे जर हे चेक केला, तर दरवेळेस आपण काय करतो ना, दरवेळेस जेव्हा आपण पॉवर BI ओपन करतो, त्यावेळेस तो दरवेळेस हा टेबल पूर्ण लोड होतो. तर अनचेक केला, तर आपण हा लोड नाही होत. फक्त आपला टेबल असतो, परंतु रिफ्रेश केल्यानंतर, मॅन्युअल रिफ्रेश केल्यानंतर तो आपल्याला दिसेल. तर ह्या गोष्टी केव्हा करायच्या, जेव्हा खूप सारे टेबल्स असतील आणि आपला परफॉर्मन्स खूप इम्पॅक्ट करत असेल, त्यावेळेस आपण हे अनेबल लोड जे आहे ना, ते आपण अनचेक करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या पॉवर क्वेरी एडिटरमध्ये. याच्यात काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला नंतर म्हणजे विचारू शकतात. तुम्ही स्वतःहून काही प्रॅक्टिस करा. आता इथे एक एम लँग्वेज म्हणून जे सिंटॅक्स आहे. सॉरी इथे इथं जे आहे इंटरनली जे काय आहे ते गोष्टी होत असतात, की जे काय आता इथं स्टेप्स होत आहेत, त्या एम लँग्वेजमध्ये असतात. ही एम लँग्वेज आपल्याला लिहायला गरज पडत नाही. हे इंटरनली जनरेट होत असतात प्रत्येक स्टेप्सला. जे काही आपण करतो ते. इथं म्हणजे जे काही आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो, लेट्स से एखादा डेटा टाइप चेंज केला, तर त्याचा इथं जे आहे ते फॉर्म्युला चेंज होतो. तर ही एक एम लँग्वेज आहे, ज्याच्यात आपल्याला काही कोडिंग करायची गरज नाही. परंतु एक दुसरी एक लँग्वेज आहे डेटा एनालिसिस एक्सप्रेशन, DAX फॉर्म्युलाज. ते आपल्याला शिकावं लागतात. त्यात आपण काय-काय करू शकतो, की टोटल कॉलम वगैरे काढू शकतो. त्याचे सेपरेट 2-4 सेशन होणार आहे. म्हणजे मी आता उद्यापासून DAX पूर्ण घेणार आहे. DAXचा सिंटॅक्स काय असतो, DAX कधी यूज करायचं वगैरे. ह्या सर्व गोष्टी मी उद्या घेणार आहेत. उद्यापासून एक 4-5 दिवस फक्त DAX चालेल. DAX महत्त्वाचं आहे आणि DAXमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेशन्स विचारले जातात आणि तुमचं DAXमध्ये नॉलेज व्यवस्थित असेल, तर तुम्हाला DAXमध्ये टेस्ट केलं जातं. तर त्यासाठी तुम्हाला DAX हे महत्त्वाचं आहे. या बाकीच्या गोष्टी सोप्या आहे म्हणजे जे आतापर्यंत आपण जे केलं ना, की डेटा कनेक्ट करणे वगैरे आणि डेटा क्लीनिंग वगैरे, डेटा टाइप वगैरे ह्या गोष्टी सोप्या आहेत. परंतु DAX म्हणजे काय आणि DAXचं कॅल्क्युलेटेड कॉलम्स कसे करायचे वगैरे ते. तर त्या गोष्टी आहेत. आता इथं ते कुठे यूज करायचं ते आपण उद्या डिटेलमध्ये व्यवस्थित बघूया. त्यासाठी मी तुम्हाला इथं सिंपल आता सांगतो. आपण जे काही काल केलं होतं, की ऑल कंट्रीज एंड ऑल पॉप्युलेशन इथं केलेलं आहे. तर साधारण आपण आता मी तुम्हाला एक न्यू मेजर क्रिएट करून दाखवतो. आता सध्या याच्यात मी काही तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड काहीच करणार नाही. फक्त एक सिंपल मी तुम्हाला एक कसं हे DAX मेजर असतात ते क्रिएट करण्यासाठी आपण हे न्यू मेजर म्हणून एक ऑप्शन आहे. ते करतो आणि एकदम सिंपल फॉर्म्युला लिहितो. म्हणजे कोणताही कॉलम असेल लेट्स से आता हा DAX फॉर्म्युला आहे तो इथे अ, मला कोणत्या टेबलमध्ये क्रिएट करायचं आहे? मला ह्या टेबलमध्ये क्रिएट नाही करायचं. मला काय करायचं आहे